महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत। तर टोमॅटोच्या लागवडीमध्ये खूप महत्त्वाचा घटक हा कोणता आहे त्याची माहिती आज मी देणार आहे। तर टोमॅटोमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक हा कॅल्शियम आहे। तर कॅल्शियम डेफिशियन्सी झाल्यानंतर किंवा कॅल्शियमची कमतरता झाली तर टोमॅटोच्या उत्पादनाला खूपच फरक येतो आणि उत्पादन हे कमी निघतं। तर कॅल्शियम डेफिशियन्सी होऊ नये ह्याची काळजी आपण घ्यावी। तर कॅल्शियम डेफिशियन्सी होऊ नये ह्याच्यासाठी आपण कॅल्शियम हे बेसल डोसमधून देऊ शकता। बेसल डोसमधून आपण कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ही कॉम्बिनेशन असलेली 50 किलोची 2 बॅगा प्रति एकरला देऊ शकता। आणि आपण कॅल्शियम ड्रिपद्वारे पण देऊ शकता। ड्रिपमधून पण कॅल्शियमचा डोस देऊ शकता। ड्रिपमध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट हे ड्रिपमधून दिल्यानंतर कॅल्शियम डेफिशियन्सी होत नाही। आणि आपण कॅल्शियम EDTA ह्याचा वापर करून आपण फवारणी केल्यानंतर स्प्रेमधून आपण कॅल्शियम देऊ शकता। तर ह्या पद्धतीनं बेसल डोसमधून, ड्रिपद्वारे किंवा ड्रिपमधून आणि फवारणीमधून आपण कॅल्शियमची पूर्तता करू शकता। तर ह्या पद्धतीनं आपण कॅल्शियम दिलं पाहिजे। तर कॅल्शियम हे खूप महत्त्वाचे घटक आहे। कॅल्शियमची डेफिशियन्सी झाल्यानंतर उत्पादनामध्ये खूपच नुकसान होते। तर कॅल्शियमची डेफिशियन्सी तुम्हाला डायरेक्ट टोमॅटोलाच दिसते। ज्यावेळी आपण टोमॅटो हार्वेस्टिंग करतो त्यावेळी आपल्याला कॅल्शियम डेफिशियन्सी दिसते। तर टोमॅटो लागवडच्या शेवटच्या वेळी तुम्हाला ही कॅल्शियम डेफिशियन्सी दिसते। तर कॅल्शियमची डेफिशियन्सी होऊ नये म्हणून आपण सतर्क राहिलं पाहिजे। त्याच्यासाठी आपण कॅल्शियम हे घटक बेसल डोसपासून, फवारणीमधून आणि ड्रिपमधून द्यावं। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।